महत्त्वाची घडामोड आहे। राज्यात शाळा परिसरात स्टिंग पेय विक्रीला बंदी घालण्यात आलेली आहे। शाळांच्या परिसरात 500 मीटरमध्ये स्टिंग एनर्जी ड्रिंक विक्रीला बंदी असणार आहे। सरकारने हा निर्णय घेतलाय। मंत्री नरहरी झिरवाळ यांनी हे निर्देश दिलेत। आमदार विक्रम पाचपुते यांनी याविषयीचा प्रश्न उपस्थित केला होता। राज्यामध्ये शाळा परिसरात स्टिंग पेय विक्रीला बंदी घालण्यात आली आहे। शाळांच्या 500 मीटर परिसरामध्ये स्टिंग विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे। आमदार विक्रम पाचपुते यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता। त्यानंतर शाळेच्या 500 मीटर अंतरापर्यंत स्टिंग पेय किंवा इतर नशेचे पदार्थ विकण्यास बंदी घालण्यात आली आहे। मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या संदर्भात निर्देश जारी केलेत। एखाद्या 18 वर्षाखालील व्यक्तीला जर स्टिंगची विक्री झाली तर त्याच्यावरती आपण लीगल ऍक्शन कोणते घेणार का? कारण आपण कायद्याने याच्यावरती निर्बंध आणू शकतो। हे निर्बंध आणण्याच्या दृष्टिकोनातून मंत्री महोदय आपण काही पावलं उचलणार आहोत का? कारण तसं पाहिलं जर हे कॉम्बिनेशनचा अभ्यास केला तर दारूपेक्षाही घातक स्टिंग हे आहे। याचे अॅनालिसिस सुद्धा झालेत। दुर्दैवाने एक एक निकष पाहिला तर प्रत्येक निकषामध्ये ते बसतं। स्टिंग ड्रिंक एनर्जी ही जी काही शाळेच्या आवारात विकली जाते अशा पद्धतीने सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं ते काही अंशी खरं देखील त्या ठिकाणी आहे। आणि त्या ठिकाणी मुलांना ते पेय किंवा इतर ज्या काही नशाजन्य पदार्थ असतील त्याची बंदी शाळेच्या आवारात 500 मीटरच्या आत जर कुठं आढळून आली तर तात्काळ त्याच्यावर कार्यवाही केली जाईल। यावर बोलताना एफडीएच्या लॅब किती आहेत आणि त्या अपुऱ्या आहेत का आणि काय स्थिती आहे अशी विचारणा आमदार राहुल कुल यांनी केली आहे। शाळेच्या आवारातल्या संदर्भातला याच्यामध्ये उल्लेख आहे। शाळेच्या आवारामध्ये स्टिंग तर फार छोटी गोष्ट आहे, परंतु पुण्याच्या विशेषतः ग्रामीण भागामध्ये अगदी कटिंग पान नावाचा प्रकार असेल, फ्लेवर्ड मिल्क असेल, ही अतिशय घातक गोष्टी विक्री होते आणि त्याचा या मुलांच्यावर अतिशय वाईट दुष्परिणाम होतोय। त्याच्यामध्ये या कटिंग पान संदर्भात तर अंमली पदार्थही त्याच्यामध्ये टाकले जातात अशी स्थिती आहे। या संदर्भामध्ये आपण राज्यव्यापी धोरण आणि काही ड्राईव्ह घेणं गरजेचं आहे।